हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहे चिकन मसाला. जो कोणताही वाटण वगैरे नाही किंवा कोणतेही जास्त मेहनत न करता कमी साहित्यात आणि कमी याच्यात असं टेस्टी चिकन मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. जो हॉटेल किंवा धाब्यासारखीच आपली चव देईल आणि आपल्याला एकदम बाहेरसारखीच एकदम टेस्टी असा चिकन मसाला आपण बनवूया. जे जास्त साहित्य लागणार नाही. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. थोडं घट्ट दही असेल तरी चालेल, नाहीतर जसं दही आहे तसं तुम्ही. इथे 1 चमचा मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि इथे 1 चमचा मी काश्मीरी चिली पावडर टाकले, कलर येण्यासाठी चांगला असतो म्हणून. आणि इथे मी 2 चमचे तंदुरी मसाला टाकला आहे. तुमच्याकडे असेल तर तंदुरी मसाला टाका, नाही तर तुम्ही चिकन मसाला फक्त टाकला तरी चालेल. आणि इथं मी 1 चमचा चिकन मसाला टाकला आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकला. आणि हे सगळं मिश्रण आपण मस्त हाताने मिक्स करून बघा, किती चांगलं असं मिक्स करून ठेवून देऊया. 10 मिनटं असंच रेस्ट करायला ठेवून देऊया. सगळं चांगलं मिक्स करून घ्या. तोपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेऊया. आणि याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. तर आपण कोणतेच वाटण वगैरे कोणतंही टाकणार नाही, त्याच्यामुळे थोडा कांदा टोमॅटो जास्त आहे. तर इथं 5-6 मिनटं तरी आपल्याला हे कांदे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायला. ते बघा आता लालसर झालं. त्याच्यामध्ये 1 चमचा मी अद्रक लसूण पेस्ट टाकते. मस्त असा कांदा पूर्ण लालसर होऊन घे. त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आपण बारीक चिरून किंवा 2 टोमॅटो तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. एक मोठा असेल तर मोठा टाका, जर छोटे असेल तर 2 टाकून. इथे बारीक चिरून तुम्ही हे 5 मिनिटं परत मस्तपैकी लो फ्लेमवर याला शिजवून घ्या. एकदम मस्त असा आपला बाहेरसारख्या जास्त मेहनत न करता, कोणतं वाटण न करता आपला मस्त रेडी होईल. इथे मी काय केलं, अद्रक लसूण थोडा चॉप करून घेतले बारीक बारीक. जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही नाही टाकलं, कारण अद्रक लसूणची आपण पेस्ट ॲड केली. असंच अद्रक लसूण असं चॉप करून बारीक बारीक टाकलं तर आपल्याला दाताखाली येताना ते वेगळी चव लागते. म्हणून याच्यामध्ये मी थोडं हिंग टाकलंय चिमूटभर. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकले. जेवढं तिखट तुम्ही खाता त्याच्या नुसार टाकलं, कारण आपण त्याच्या फक्त काश्मीरी लाल मिरची जे तिखट नसतं, कलर जे चांगलं येण्यासाठी आपण तो मसाला टाकलाय. म्हणून याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट टाकलेले आहे. पूर्ण मसाले आपले मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये थोडं मी 1 वाटी पाणी टाकून, गरम पाणी टाकलं तर चांगलंच आहे. गरम पाणी टाका आणि हे मिक्स करून हे जरा 5 मिनटं कवर करून जरा शिजवून घ्या. बघा मस्तपैकी आपला मस्त थोडं मिश्रण चांगलं शिजलं की तेवढीच अजून टेस्ट येते. आणि कोणतेही पदार्थ शिजवताना लो फ्लेमवर शिजवा, म्हणजे किती त्याची टेस्ट पण चांगली येते, आपला गॅस पण वाचतो आणि आपलं जेवण पण चांगलं होतं. त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेतलं. आपण याच्यात ऑलरेडी सगळे मसाले आहेत, त्याच्यामुळे जास्त काही एवढं टाकायची गरज नाही. तर मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्या. आणि मिक्स करून मिश्रण बघा मस्तपैकी सगळा मसाला कांदा मिक्स करून घ्या. मी याच्यामध्ये 1 कप गरम पाणी ॲड केलेलं. जर तुम्हाला नसेल करायचं तर नाही केलं तरी ते कांदा टोमॅटो आपल्या पाण्यावर हे पूर्णपणे चांगलं शिजू शकतं. आणि मी थोडी ग्रेव्हीसारखी पाहिजे म्हणून. आणि इथे मी 10-15 मिनटं बघा याला मस्त शिजवून घेतलंय गरम पाण्यात. बघा किती मस्त असं चिकन आपलं शिजलंय. आता ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही त्याच्यासाठी हे करू शकता. किती मस्त असं आपलं हे चिकन मस्त तरीवरती दिसत आहे. याचं जास्त तेल पण नाही, पण तेलाचं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार टाकूया आणि याला परत चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून याला परत थोडं 5 मिनटं कुक करून घे. जेवढी तुम्हाला जर ग्रेव्हीसारखं करायचं असेल तर ग्रेव्हीसारखं करू शकता, नाहीतर मग थोडा एकदम सुकून असं चिकन मसालासारखं सुकं चिकन असं बनवू शकता. जर भाकरी वगैरे किंवा भातावर खायचं तर तुम्ही थोडी ग्रेव्ही त्याची ठेवू शकता. इथं मी 1 चमचा चिकन मसाला टाकला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी इथे ॲड केली आहे. आणि इथे अर्धा चमचा मी गरम मसाला
जो आपण घरातला घरगुती गरम मसाला आहे तो ॲड करून असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे मी कव्हर करून परत 5 मिनिटं याला शिजवलेलं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा आता किती मस्त आपलं चिकन रेडी झालं. हे तुम्ही भाकरी, चपाती, भात, जिरा राईस याचं कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड तिथे मी थोडी ग्रेव्ही ठेवली आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही अजून त्याला थोडं सुकवून सुकं चिकन बनवू शकता. इथे मी गॅस फ्लेम ऑफ केला आहे. थँक यू फॉर वॉचिंग.